नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज पुरण शिजवणार आहे। तर एकदम लोण्यासारखं आणि मऊसूद असं पुरण शिजवून दाखवणार आहे। तर पावसाळा चालू झाला की पुरण शिजत नाही किंवा डाळ शिजत नाही, यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे कसं डाळ शिजवायची। तर 1 कप भरून डाळ घेतलेली आहे मी। तर याला 2 ग्लास पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे। कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे। तर ह्याच्यात बिस्लरीचं पाणी मी गरम करून टाकलेलं आहे। मध्यम गॅसवर 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर आता सर्व येळवणीचं पाणी बाहेर काढलेलं आहे मी एका पातेल्यामध्ये। तर आता राहिलेलं पाणी थोडंसं गॅस चालू करून पूर्ण आटवून घ्यायचे आणि नंतर साखर टाकायची। पाणी ठेवून साखर टाकायची नाही, जास्त पातळ होण्याची शक्यता असते। ज्या कपाने डाळ घेतली होती त्याच कपाने मी साखर टाकून घेतलेली आहे आणि बघू शकता एकदम छान असं पुरण शिजलेलं आहे। तर अशा पद्धतीने चमचा उभा राहिला की समजायचं पुरण तयार झालेलं आहे। तर आता गॅस बंद करायचा आहे आणि त्या चाळणीमध्ये सुरुवातीला येळवणीची डाळ, सपक डाळ वाटून घ्यायची आणि नंतर पुरण वाटून घ्यायचे। तर आता गोड पुरण याच्यामध्ये वाटून घ्यायचे। तर बघू शकता एकदम मऊसूद असं पुरण तयार झालेलं आहे। तर मी थोडंसं शिजताना हळद टाकलेली होती। तर बघू शकता एकदम छान असं मऊसूद पुरण तयार झालेलं आहे। तर वरचं जर घट्ट असं पुरण चाळणीमधून येत नसेल तर थोडंसं पाणी लावून वाटून घ्यायचे। एक चमचा विलायची पावडर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचे। तर बघू शकता एकदम छान असं घट्ट पुरण तयार झालेलं आहे। तर हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे। तर बघू शकता एकदम छान जसा म्हणेल तसा असा गोळा तयार झालेला आहे। तर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि वर जर थोडंसं राहिलेलं असेल तर त्याला थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने वाटून घ्यायचे आणि पूर्ण पुरण वाटलं जाते। तर बघू शकता सर्व पुरण वाटून तयार झालेलं आहे। तर इथे मी पीठ मऊ केलेलं आहे। तर एक पोळी लाटून दाखवणार आहे तुम्हाला। पुरण एकदम छान झालेलं आहे। अशाच पद्धतीने तुम्ही पण पुरण तयार करा। दोन्ही बाजूला पीठ लावून उंड्याला मी पोळी लाटून घेणार आहे व खाली कपडा टाकायचा आहे। थोडंसं कपड्याखाली पीठ टाकून पोळी लाटून घ्यायची। पीठ एकदम मऊ असल्यामुळे बेलनं जास्त दाबून लाटायची पण गरज नाही, अशा अद्दर पोळी तयार होते। आता तव्याला तेल लावलेलं आहे आणि पोळी भाजून घ्यायची। बघू शकता सर्व पोळ्या अशाच पद्धतीने तयार केल्यात मी। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।